माणगाव तालुक्यात चाललंय तरी काय? पर्यावरण संवेदनशील भागात उत्खनन आणि आता वृक्षतोड। 2 दिवसांपूर्वी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला गेला, पण खरंच साजरा केलेल्या दिवसाचा काही फायदा या पर्यावरणाला होतोय का? की फक्त फोटोशूट आणि जाहिरातबाजीसाठी हा सगळा खटाटोप केला जात आहे? एकीकडे कोकणाला लाभलेले सौंदर्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक देश विदेशातून या कोकणात येत असतात, तर दुसरीकडे याच कोकणाचे सौंदर्य खराब करण्यामागे धनदांडग्यांसोबत सरकारी बाबू लागले आहेत। आवर्जून दरवर्षी 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिवस साजरा करायचा, लोकांच्या नजरेत येण्यासाठी झाडे लावण्याचे नाटक करायचं, पाणी घालताना फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट करायचे, पण निसर्ग वाचवण्याचे सोडून त्याच निसर्गाला हानी पोहोचवण्यासाठी परवानग्या द्यायच्या। याच पर्यावरणाचा निसर्गाचा ऱ्हास होत असताना पर्यावरण विभागाकडून डोळेझाक केली जातच आहे। परंतु 60 ते 70 वर्षांहून अधिक जुनी झाडे तोडली जात असताना वन विभागाकडून अर्थपूर्ण तडजोड करीत परवानगी देत असल्याचा आरोप वन विभागावर होतोय। तर दुसरीकडे तालुक्यातील अनेक इको सेन्सिटिव्ह संवेदनशील भागात उत्खनन, वृक्षतोड होत असताना आणि माणगाव तालुक्यातील पर्यावरण संकटाच्या उंबरठ्यावर असून देखील महसूल आणि वन विभागाचे अधिकारी कारवाई करण्याचे सोडून हातावर हात धरून गप्प बसल्याचे आरोप पर्यावरण प्रेमीतून केले जात आहे। शिवाय या लाकूड माफियांचा देखील लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी पर्यावरण प्रेमींमधून करण्यात येत आहे। माणगाव तालुक्याला लाभलेलं निसर्ग सौंदर्य कुठेतरी नष्ट होताना पाहायला मिळत आहे। आपण एका बाजूला बघू शकता हिरवागार डोंगर आपल्याला बघायला मिळते, तर दुसरीकडे वन विभागाच्या अनास्थेमुळे इथे बोकण झालेलं हे जंगल दिसत आहे। इथे मोठ्या प्रमाणावरती सागाचं किंजळ जे शासनाने निर्बंध लावलेले आहेत अशी झाडं ही तोडण्यात आलेली आहेत। सद्यस्थितीमध्ये तालुक्यामध्ये अनेक भागांमध्ये दिवस रात्र डोंगर पोखरण्याचे काम तर चालूच आहे, परंतु असे असताना नैसर्गिक रचना देखील उद्ध्वस्त होताना पाहायला मिळत आहे। दुसरीकडे जंगल साफ केलं जात आहे, त्याच्यामुळेच या मानवाने या जंगलामध्ये प्रवेश केल्यामुळेच वन्यजीवांच्या अधिवासामध्ये प्रवेश केल्यामुळे आता वन्यजीव देखील कुठेतरी मानवाच्या वस्तीमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक बातम्यांमध्ये आपण पाहिलं असेल की बिबट्यांनी कोंबड्या खाल्ल्या, गायींची वासरं खाल्ली, गायी खाल्ल्या, श्वान खाल्ले, तसेच माकडांनी देखील कौलारू घरांचे अपरिमित असे नुकसान केलेले आहे। असे असताना जर वन विभाग अशा प्रकारे या लोकांना जर परवानग्या देत असेल, आणि महत्त्वाची बाब अशी आहे की हे जे भाग आहे, ज्या ठिकाणी मी उभा आहे, हे जे भाग आहे ते पर्यावरण संवेदनशील भाग आहे। अशा ठिकाणी कुठल्याही प्रकारचं उत्खनन, झाडतोड किंवा इतर कुठले कारखाना किंवा जाळपोळ असे करण्याची परवानगी नसते, परंतु इथे वन विभागाने इथे या जे लाकूड तोडण्याचे काम करण्यासाठी परवानगी दिली आहे, ही कोणत्या पद्धतीत दिलेली आहे, कोणाच्या परवानगी दिली आहे, हा मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिलेला आहे। मुळात पर्यावरण संवेदनशील भागामध्ये जर वृक्षतोड करायची असेल तर त्याच्यासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी घेणं बंधनकारक असतं। सोबतच उपवन संरक्षक जे आहेत त्यांनी इथे येऊन किंवा RFO यांनी स्वतः इथे येऊन पाहणी करावी लागते, त्यानंतरच ही झाडं तोडण्याची परवानगी देण्यात येते। परंतु असं असताना इथे वन विभागाने कोणत्या पद्धतीने इथे परवानगी दिली याची आम्हाला शाश्वती झालेली नाही, कारण आम्ही काल या वन विभागाच्या अधिकाऱ्यांना जाऊन भेट दिली होती, परंतु वन विभागाच्या अधिकाऱ्याने आम्हाला उडवाउडवीची उत्तरं दिलेली आहेत। त्याच्यामुळे आता असा प्रश्न निर्माण झाला आहे की हे नक्की कुणाच्या आशीर्वादाने चालू आहे? वन विभागाच्या आशीर्वादाने चालू आहे की मोठ्या कोणा नेत्याच्या आशीर्वादाने ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत? आमचे 100% तुमच्यासाठी लावणार आम्ही। तुम्ही पुढे जागे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।